पार्वतीबाईंनी रविकांतरावांचा हात धरून त्यांना बाहेर अंगणात खुर्चीवर नेऊन बसवलं आणि त्या स्वयंपाकघरात जाऊन लवकर कामे उरकू लागल्या. त्यांनी फटाफट स्वयंपाकघरातील सर्व कामे हातावेगळी केली आणि रविकांतरावांना नाश्ता नेऊन दिला आणि सोबत औषधंही दिली. रविकांतरावांना खूप कमी दिसत होतं, म्हणून पार्वतीबाईंनी संध्याकाळी जेवणाच्या वेळेस आपल्या मुलाकडे आणि सुनेकडे विषय काढला की रविकांतरावांना डॉक्टरांकडे घेऊन जाणं खूप गरजेचं आहे, कारण त्यांना डोळ्यांनी खूपच अस्पष्ट दिसत आहे. तेव्हा त्यांचा मुलगा नितीन म्हणाला, आई, आता बाबांचं वय झालं आहे, म्हणून त्यांना आता शरीराच्या अनेक कुरबुरी चालू राहतील. त्यामुळे त्यांच्यावर पैसा खर्च करणे हे मूर्खपणाचं ठरेल. तेव्हा पार्वतीबाई म्हणाल्या, अरे पण दर महिन्याला त्यांना पेन्शन मिळते आणि त्याच पैशातून तू त्यांच्यावर उपचार कर. तेव्हा नितीन म्हणाला, हे बघ आई, बाबांची पेन्शन यायला अजून 15 दिवस बाकी आहे आणि मागील महिन्याचे पैसे घरखर्चात खर्च झाले आहे. त्यामुळे माझ्याकडून पैशांची अपेक्षा अजिबात करू नको. आणि तसेही त्यांना आता काय करायचं आहे, काय काम करायचं आहे त्यांना? फक्त एका जागी बसून तर राहायचं आहे ना, मग कशाला पैसे खर्च करायचे? मुलाचं असं बोलणं ऐकून पार्वतीबाईंच्या डोळ्यातून पाणी आलं आणि त्या काहीच न बोलता आपल्या खोलीत गेल्या आणि विचार करू लागल्या की आपले पैसे असूनसुद्धा ते आपण आजारासाठी वापरू शकत नाही. यापेक्षा मोठं दुर्दैव असं काय असेल? त्यांनी मनोमन विचार केला की आता काहीही झालं तरी पुढच्या महिन्यात येणारी पेन्शन मुलाला आणि सुनेला द्यायची नाही. असा विचार करून पार्वतीबाई रविकांतराव यांच्याकडे गेल्या आणि त्यांना म्हणाल्या, अहो ऐका, उद्या आपण दोघे तुमच्या डोळ्यांचे चेकअप करायला दवाखान्यात जाऊ. मी नितीनला बोलले, सर्व काही बोलले याबद्दल, पण त्याने पैसे देण्यास नकार दिला. परंतु तुम्ही अजिबात काळजी करू नका, आपण उद्याच दवाखान्यात जाऊन तुमच्या डोळ्यांचे चेकअप करून घेऊ. अगं पण तू तर म्हणालीस की नितीनने पैसे देण्यास नकार दिला आहे, तर मग आपल्याजवळ उपचारांसाठी पैसे कुठून येणार? त्याची चिंता तुम्ही करू नका, तुम्ही अजिबात करू नका. हे बघा, माझ्या हातात 5 ग्रॅमची ही सोन्याची अंगठी आहे. आपण ही अंगठी सोनाराला विकू आणि त्या बदल्यात आपल्याला जे काही पैसे मिळतील, 20 ते 25 हजार रुपये नक्कीच मिळेल. त्या पैशातून आपण तुमचा उपचार करू आणि डॉक्टरांनी डोळ्यांचं ऑपरेशन करायला सांगितलं तर तेही करून घेऊ. बरं, आता तुम्ही झोपा, मी येते किचन आवरून. असं म्हणून त्या स्वयंपाकघरात गेल्या आणि दुसऱ्या दिवशी दोघंही लवकर उठले आणि आवरून दवाखान्यात जायला निघाले. तेव्हा सुचित्रा म्हणाली, अरे सकाळी सकाळी तुम्ही दोघं म्हातारा आणि म्हातारी कुठे निघाला? तेव्हा पार्वतीबाई म्हणाल्या, सुनबाई, मी काल बाजारात भाजी आणायला गेले होते ना, तेव्हा ऐकलं की तेथे एक शिबिर आयोजित केलं आहे. तेथे डोळ्यांच्या रोगांचा अगदी मोफत उपचार देणार आहे, म्हणून मी तुझ्या सासऱ्यांना तिथेच घेऊन जात आहे. सासूबाई, ते सर्व ठीक आहे, परंतु तुम्ही इतक्या सकाळी जात आहात तर घरातली कामे कोण करणार? तेव्हा पार्वतीबाई म्हणाल्या, सुनबाई, आजच्या दिवस स्वयंपाक तू बनव, बाकीचं राहिलेले कामं मी तिथून आल्यावर करेन. यावर सुचित्रा म्हणाली, ठीक आहे, जा, परंतु लवकर घरी या. ठीक आहे, असं म्हणून पार्वतीबाईंनी रमाकांतरावांचा हात धरला आणि त्यांना घेऊन त्या घराबाहेर पडल्या. तशा त्या सरळ सोनाराच्या दुकानात गेल्या आणि तिथे गेल्यानंतर त्यांनी ती अंगठी सोनाराला विकली. त्या अंगठीच्या बदल्यात सोनाराने त्यांना 22,000 रुपये दिले. ते पैसे बघून दोघेही खुश झाले आणि ते डोळ्यांच्या सर्वोत्तम अशा दवाखान्यात गेले आणि रविकांतरावांच्या डोळ्यांचं चेकअप केलं. तेव्हा डॉक्टरांनी सांगितलं की यांच्या एका डोळ्यात पडदा आला आहे, त्यामुळे एक डोळ्याचं ऑपरेशन करावं लागेल. डॉक्टर म्हणाले, फक्त 15 मिनिटाचं हे काम आहे, 15 मिनिटात ऑपरेशन होऊन जातं. जर तुमची तयारी असेल तर आम्ही आत्ताच यांच्या ऑपरेशनची तयारी करतो. तेव्हा पार्वतीबाई रविकांतरावांना म्हणाल्या, अहो तुम्ही तयार आहात का ऑपरेशनसाठी? आपल्या मुलाला आणि सुनेला आपल्याशी काहीही देणं घेणं नाही. आपलं सुख दुःख आपल्यालाच पाहावं लागेल. आपलं मन म्हणतं, तर माझं मन म्हणतं आपण आत्ताच ऑपरेशन करून घ्यावं.
तेव्हा रविकांतराव म्हणाले, ठीक आहे पार्वती, आपण आत्ताच ऑपरेशन करून घेऊ, तसंही आपल्याजवळ पैसे पण आहेत. मग ते डॉक्टरांना म्हणाले, डॉक्टर आम्ही तयार आहोत ऑपरेशन करण्यासाठी. डॉक्टर म्हणाले, अच्छा, आता तुम्ही आमच्यासोबत चला. तुमच्या डोळ्यांमध्ये एक ड्रॉप टाकावं लागेल आणि नंतर तुम्ही इथे बेंचवर बसा. जेव्हा तुम्हाला बोलवलं जाईल तेव्हा तुम्ही आतमध्ये या, असं सांगून त्या डॉक्टरांनी रविकांतरावांच्या डोळ्यात ड्रॉप टाकले आणि ते त्यांच्या तयारीला लागले. 10 मिनिटांनी एक वॉर्डबॉय रविकांतरावांना बोलवायला आला आणि त्यांना हाताला धरून आतमध्ये नेलं. पार्वतीबाई बाहेरच बेंचवर बसून रविकांतरावांची बाहेर येण्याची वाट पाहत होत्या. त्यांचं लक्ष दरवाजावरच होतं. काही वेळाने डॉक्टर आणि वॉर्डबॉय रविकांतरावांना हाताला धरून बाहेर घेऊन आले. त्यांच्या डोळ्यावर पट्टी केलेली होती. डॉक्टर म्हणाले, पेशंटला थोडा वेळ आराम करू द्या. डॉक्टरांनी एका स्पेशल वॉर्डमध्ये त्यांना नेऊन सोडलं व आराम करायला सांगितले. संध्याकाळी त्यांना सुट्टी देण्यात आली. तेव्हा पार्वतीबाई रविकांतरावांना घरी घेऊन आल्या. घरी आल्यावर त्यांनी पाहिलं की मुलगा आणि सून जेवण करत होते. जेव्हा सुनेची नजर त्यांच्यावर पडली तेव्हा ती म्हणाली, अहो, आलात तुम्ही दोघे? मला तर वाटलं होतं की तिकडेच कुठे राहायची सोय केली की काय? काय गं म्हातारे, थोड्या वेळाने परत येतो असं म्हणून गेली होतीस आणि आता रात्री घरी येत आहे. तेव्हा पार्वतीबाई म्हणाल्या, सुनबाई, तुझ्या सासऱ्यांना मी डोळ्यांचे चेकअप करण्यासाठी शिबिरामध्ये घेऊन गेली होती. तिथे त्यांचे डोळे चेकअप केल्यानंतर समजलं की त्यांच्या एका डोळ्यावर पडदा आला आहे आणि ऑपरेशन करणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे त्यांनी त्यांच्या हॉस्पिटलमध्ये आमचं नाव दाखल केलं आणि तेथेच यांचं फ्रीमध्ये ऑपरेशनही झालं. तेव्हा सुचित्रा म्हणाली, बरं ठीक आहे, जा आता आणि त्यांना काही खाऊ घाला. आम्ही हॉटेलमधून पार्सल मागवलं होतं, जे आमच्या पुरतंच होतं. जा आणि दोघांसाठी काहीतरी बनवून घ्या. ठीक आहे सुनबाई, असं म्हणून पार्वतीबाई रविकांतरावांना त्यांच्या रूममध्ये घेऊन गेल्या आणि त्यांच्या डोळ्यात आय ड्रॉप घालून त्यांना आराम करायला सांगून त्या किचनमध्ये आल्या. तेथे येऊन पाहतात तर सिंकमध्ये भांड्यांचा ढीग साचलेला होता. पूर्ण किचन हे अस्ताव्यस्त अवस्थेत होतं. ते सर्व बघून पार्वतीबाईंना काही बनवण्याची इच्छाच झाली नाही. तरीही त्यांनी रविकांतरावांसाठी आणि त्यांच्यासाठी शिरा बनवला आणि त्यांच्या खोलीत घेऊन गेल्या. दिवसभराच्या या धावपळीत पार्वतीबाई खूपच थकल्या होत्या. त्यांना काही खाण्याची सुद्धा इच्छा नव्हती. परंतु रविकांतरावांसोबत त्यांनी थोडासा शिरा खाल्ला आणि उष्टी भांडी किचनमध्ये नेऊन ठेवली. भांडी घासायला आणि किचन आवरायला त्यांच्या अंगात जराही त्राण उरला नव्हता. म्हणून त्या त्यांच्या खोलीत जाऊन झोपल्या. सकाळी त्यांना जाग आली तर सुचित्राच्या ओरडण्यानेच, म्हातारे, उठ लवकर, तुला काही अक्कल-बिक्कल आहे की नाही? किचनमध्ये एवढं सारं काम पडलेलं आहे आणि तू खुशाल झोपलेली आहेस. पार्वतीबाई त्यांच्या खोलीतून उठल्या. सुनबाई, काल रात्री खूप मी थकले होते म्हणून माझी हिंमत झाली नाही भांडी धुवायची, परंतु आता मी सगळी कामं करून घेईन. तू अजिबात चिंता करू नकोस, असं म्हणून त्या सरळ स्वयंपाकघरात गेल्या आणि अगदी निमूटपणे भांडी घासू लागली. नंतर त्यांनी सर्व किचन आवरलं आणि स्वयंपाकाला लागल्या. इकडे सुचित्रा फोन बघत हॉलमध्ये बसली होती. स्वयंपाक झाल्यावर पार्वतीबाई हॉलमध्ये आल्या आणि सुचित्राला म्हणाल्या, सुनबाई, स्वयंपाक तयार आहे, मी तुझ्या सासऱ्यांना जेवण देऊन येते. तेव्हा सुचित्रा म्हणाली की जेव्हा आमचं जेवण होईल तेव्हाच तुला आणि त्या म्हाताऱ्याला जेवायला मिळेल, समजलं का? परंतु सुनबाई, तुझ्या सासऱ्यांच्या डोळ्यांचं ऑपरेशन झालं आहे. त्यांना वेळेवर जेवण देऊन गोळ्या पण घ्यायच्या आहेत. म्हातारे, रात्री तुला दोघांसाठी जेवण काय बनवायला सांगितलं तर तू तर माझा फायदा उचलत आहे. कोणी सांगितलं होतं तुम्हाला ऑपरेशन करायचं? काही गरज नाही त्या म्हाताऱ्याला जेवण नेऊन द्यायची. जेव्हा आमचं जेवण होईल त्यानंतरच तुम्ही दोघांनी जेवायचं, समजलं का? तेव्हा पार्वतीबाई म्हणाल्या, ठीक आहे सुनबाई, तुम्ही लवकर जेवून घ्या, मग मी त्यांना जेवण घेऊन देते.
मग पार्वतीबाई कपडे धुवायला लागल्या आणि सुनेच्या आणि मुलाच्या जेवणाची वाट पाहू लागल्या. शेवटी मुलगा आणि सून जेवले आणि मग पार्वतीबाई त्यांची आणि रविकांतरावांची प्लेट घेऊन त्यांच्या खोलीत गेल्या. रविकांतरावांना पोटभर जेवू घालून त्यांना गोळ्या औषधं दिली आणि त्यांना त्यांच्या डोळ्यात आय ड्रॉप घातला. त्या विचार करू लागल्या की आपल्याला पेन्शन येत असूनसुद्धा आपण या घरात मोलकरीण म्हणून राहिलो आहोत. आपल्याला कवडीचीही किंमत नाही. घरातील सगळी कामं तर मलाच करावी लागतात. मग मुलाला आणि सुनेला पेन्शन द्यायचीच कशाला? त्या रविकांतरावांना म्हणाल्या, अहो मी काय म्हणते, 12 ते 13 दिवसानंतर तुम्हाला पेन्शन मिळेल, तेव्हा यावेळेस आपण आपली पेन्शन मुलांना द्यायची नाही असं मी ठरवलं आहे. कारण सर्व पैसे आपण त्यांच्या हातात देतो आणि आपल्या दुखण्या खुपण्यालाच ते पैसे आपल्या कामी येत नाहीत. हो, बरोबर बोलत आहेस तू पारू. परंतु आपण सगळे पैसे त्यांच्या हातात देऊनसुद्धा वेळेवर जेवण भेटत नाही आणि आपण पेन्शन दिली नाही तर हे लोक आपल्याला घरातून हाकलून देतील. हो, हे खरं आहे. परंतु अजून पेन्शन यायला काही दिवस बाकी आहेत. तोपर्यंत तुम्ही एकदम बरे होऊन जा. असेच 15 दिवस झाले आणि एक दिवस पार्वतीबाई हॉलमध्ये बसून TV बघत होत्या. तेवढ्यात त्यांची सून सुचित्रा तिथे आली आणि पार्वतीबाईंना म्हणाली, आज 10 तारीख आहे आणि अजूनही बाबांनी त्यांच्या पेन्शनचे पैसे दिले नाहीत. घरातील सर्व किराणा सामानही संपलं आहे. दिवसेंदिवस घरातील खर्च वाढत चालला आहे. बाबा आल्यानंतर त्यांना सांगा की आजच पेन्शनचे पैसे काढून घेऊन या म्हणून. आणि आता एक दिवस जरी जास्त झाला तर मग पुढे मी काय करेन हे तर तुम्हाला चांगलंच ठाऊक आहेच. सुचित्रा खूपच अगदी रागाने बोलत होती. यावर पार्वतीबाई म्हणाल्या, सुनबाई, या महिन्यात तरी तुम्हाला पेन्शन मिळणार नाही. कारण मी आणि तुझे सासरे आम्ही दोघेही फिरायला जाणार आहोत आणि त्यासाठी तुझ्या सासऱ्यांनी तिकीटंसुद्धा काढून आणली आहेत. त्यामुळे ह्यावेळी तरी आम्ही पेन्शनचे पैसे तुम्हाला देऊ शकणार नाही. सासूचं बोलणं ऐकून सुचित्रा भडकली आणि पार्वतीबाईंना अगदी मोठ्या आवाजात म्हणाली, काय म्हणालीस म्हातारे? पुन्हा एकदा बोल. तुम्ही दोघं ह्या वयात फिरायला जाणार? लाज वाटते की नाही तुम्हाला? म्हातारपणात फिरायला जाताय म्हणे. थोडी तरी लाज बाळगा. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या अंगामध्ये जीव तरी आहे का फिरायला जायला? कुठेतरी धडपडाल आणि माझं आणखी काहीतरी काम वाढवून ठेवाल. हे पहा, काही गरज नाही आहे फिरायला जाण्याची. गुपचूप घरात एका कोपऱ्यात पडून राहा आणि जसे आम्ही दोघं सांगतोय तसंच वागत जा. आले मोठे फिरायला जाणारे. येऊ देत तुमच्या मुलाला. त्यांनाही सांगते तुमचा पराक्रम. त्यांना म्हणते, तुमच्या आईबाबांना म्हातारपणात खूप नवनवीन अशा गोष्टी आठवत आहेत. मग बघू तुमचा लेक आता काय म्हणतोय ते. सुचित्रा आपल्या सासूला खूप मोठ्या आवाजात बोलत होती आणि पार्वतीबाई नेहमीप्रमाणे आपल्या सुनेचं बोलणं अगदी गपचूप ऐकत होत्या. कारण घरामध्ये त्यांच्या सुनेचे राज्य होतं. पार्वतीबाईंचे पती रविकांतराव सरकारी नोकरीतून सेवानिवृत्त झाले होते. त्यांना दर महिना मिळणारे पेन्शनचे पैसे त्यांना नाईलाजाने मुलाला आणि सुनेला द्यावे लागत होते. सून ते पैसे आपल्या मर्जीने खर्च करत होती आणि त्याच पैशातून घर खर्च करून ती तिच्यासाठी खरेदी देखील करायची. पण जर पार्वतीताईंना एखादी वस्तू खरेदी करायची असेल तर मग तेव्हा रविकांतरावांकडे पैसे नसायचे. सुचित्रा तिच्या सासूला नेहमी पेन्शनमधील 1 रुपयासुद्धा देत नव्हती. पण तरीही रविकांतराव आणि पार्वतीबाई सुनेला काहीही बोलत नव्हते. कारण त्यांना असं वाटत होतं की त्यांच्यामुळे घरामध्ये कोणत्याही प्रकारचा वाद होऊ नये. त्यामुळेच ते सुनेचे कडवट बोलणंही अगदी गपचूप ऐकून घ्यायचे. पार्वतीबाईंना आठवलं की एके दिवशी रविकांतरावांनी आपल्या पत्नीला 1000 रुपयांची साडी आणली होती. तेव्हा पेन्शनचे 1000 रुपये कमी असलेले पाहून सुचित्राने खूपच गोंधळ घातला होता. ती आपल्या सासऱ्याला म्हणाली, यावेळी पेन्शनच्या पैशामध्ये 1000 रुपये का बरं कमी आहेत? तेव्हा ती म्हणाली, सुनबाई, मी तुझ्या सासूला आज तिचा वाढदिवस आहे म्हणून 1000 रुपयाची साडी ती तिला भेट म्हणून दिली आहे. कारण ती साडी तिला खूप आवडली होती. बरेच वर्ष झाले मी तिच्यासाठी एकही साडी खरेदी केली नव्हती. नेहमी तूच तिला तुझ्या काही जुन्या साड्या वापरायला देतेस आणि
त्याच जुन्या साड्या ती घरात आणि बाहेर जातानाही नेसते. त्यामुळे मी विचार केला की पारूच्या वाढदिवसाला तिला एक छानशी साडी खरेदी करून द्यावी. तेव्हा सुचित्रा म्हणाली, अरे वा, म्हणजे आता सासूबाई 1,000 रुपयांची साडी नेसणार, तर तीसुद्धा म्हातारपणात. अरे देवा, पाहतोयस ना या म्हातारीला. यांना तर काही लाज शरम काहीच वाटत नाही. 1,000 रुपये वायफळ खर्च करताना हेही लक्षात आलं नाही की आपण शहरात राहतोय आणि शहरामध्ये किती महागाई असते. पण ह्या लोकांना तरी कसं ठाऊक असेल, कारण यांचं तर आयुष्य खेडेगावामध्ये गेलं आहे. त्या दिवशी एक नवीन साडी घेऊन दिल्याबद्दल सुनेने पार्वतीताईंना आणि रविकांतरावांना एवढं सुनावलं की त्या दोघांनी 2 दिवस जेवणसुद्धा केलं नाही. बिचाऱ्या पार्वतीबाई. सुचित्राने बोललेला एक एक शब्द त्यांना आज आठवत होता आणि त्या आठवून त्या मनातल्या मनात म्हणायच्या की एक साडी घेतली म्हणून सुचित्राने किती गोंधळ घातला. आता तर आपण त्या दोघांना न सांगता पेन्शनचे पैसे तिकीट बुक करण्यासाठी आणि बाकीचे पैसे आपल्या खर्चासाठी स्वतःसाठी ठेवले आहेत. मग आता यावेळेस सुचित्रा काय बोलेल कोणास ठाऊक. परंतु आता त्यांचं ऐकून घ्यायचं नाही आणि मन मारून जागायचंही नाही. संध्याकाळी पार्वतीबाईंचा मुलगा नितीन घरी आला. तेव्हा आल्याबरोबर सुचित्राने पुन्हा बडबड करायला सुरुवात केली. तिने नितीनला भडकावलं आणि त्याला त्याच्या आईबाबांच्या खोलीत पाठवून दिलं. नितीन खोलीमध्ये आला आणि अगदी मोठ्या आवाजात म्हणाला, काय आईबाबा, तुम्हाला म्हातारपणात एका ठिकाणी बसावंसं वाटत नाही का? जमिनीवर पाय राहत नाही का तुमचे? हे मी काय ऐकतोय? तुम्ही दोघांनी बाहेर फिरायला जाण्याचा प्लॅन बनवला आहे आणि तेही मला न विचारता. तुमच्या लक्षात तरी आहे का या महिन्याची 5 तारीख होऊन गेली आणि तुम्ही अजूनही आम्हाला तुमची पेन्शन दिली नाही. आम्हा सर्वांना उपाशी ठेवायचं आहे ठरवलाच आहे का तुम्ही? पेन्शन काढली आणि सुचित्राला पैसे न देता बाहेर फिरायला जाणार आहे आणि आम्हाला न विचारता पैसे खर्चही करून टाकले. मग आता महिन्याचं रेशनिंग खर्च कोण करणार? लाईट बिल कोण भरणार? हे बघा, आत्ताच सांगतो मी तर माझे पैसे घरात देऊ शकत नाही. मला काही तुमच्यासारखी सरकारी नोकरी नाही, त्यामुळे पेन्शन ही मिळणारही नाही. म्हणून मी माझा पगार हा सेव्हिंग करतो, जेणेकरून भविष्यात हेच पैसे आमच्या उपयोगाला येतील. आणि सर्वात महत्त्वाचं, तुम्ही आम्हाला आमच्या म्हातारपणापर्यंत पुरणार नाही, त्यामुळे जिवंत आहात तोपर्यंत तरी पेन्शनचे पैसे नीट वापरा, म्हणजे आम्हाला द्या. तुम्हा दोघांना एवढे पैसे लागतातच कशाला? उगाच पैसे कुठेही उधळू नका. आई बाबा, ह्या घरामध्ये राहायचं असेल तर तुम्हाला पेन्शनचे पैसे द्यावे लागतील आणि जर तुम्ही तुमचे पैसे दिलेच नाही तर मी तुम्हाला घराबाहेर काढेन. रविकांतराव केव्हापासून मुलाचं बोलणं ऐकत उभेच होते. आज ते सुद्धा अगदी रागामध्ये होते. त्यांनीही विचार केला होता की आता यापुढं ते आपल्या मुलाला आणि सुनेला घाबरणार नाहीत, कारण नेहमी ते त्या दोघांचं बोलणं ऐकून गप्प राहायचे. पण आज त्यांनी अगदी मनापासून ठरवलं होतं की आज उगाचच गप्प बसून काहीही ऐकून घ्यायचं नाही. त्यावर ते म्हणाले, नितीन, हे मात्र तुझं बरं आहे तुझं. मला डोळ्यांनी दिसत नव्हतं तेव्हा तू मला दवाखान्यात जाण्यासाठी 1 रुपयासुद्धा दिला नाही. आम्ही कसेबसे ऑपरेशन केलं ते आम्हालाच माहिती. आमचे पैसे असूनसुद्धा आम्हाला आमच्या उपचारासाठी ते पैसे कामी आले नाहीत. म्हणून आम्ही आता ठरवलं आहे की आम्ही आमच्या पेन्शनमधून 1 रुपयासुद्धा तुम्हाला देणार नाही. आणि आमचं फिरायला जाणं तर तुला दिसलं तर तू स्वतः बायको मुलांना घेऊन पेन्शनच्या पैशातून सगळीकडे फिरायला जातोस, ते तुला दिसत नाही का? अगदी दर रविवारी तू तुझ्या बायकोला घेऊन पिक्चरला जातोस, तिथूनच बाहेर येताना जेवूनही येतो. आम्ही दोघे घरातच खिचडी बनवून खातो. तू बाहेर जेवायला जातोस तेव्हा आम्हाला घेऊन जात नाहीस आणि आमच्या 2 भाकरींसाठी तुमचा खर्च वाढतो का? मग तुम्ही बाहेर फिरायला जाता, बाहेरून जेवण करून येता, तेव्हा तो खर्च होत नाही का? अरे, तू स्वतःसाठी तर खूप खर्च करतोस, मग म्हाताऱ्या आईवडिलांवर खर्च का करत नाहीस? आणि तू बाहेर जेवायला जाऊन 2-3 हजार रुपये खर्च करतोस, तेच पैसे घरात तुझ्या संसारासाठी का तू वापरत नाहीस? बरोबर आहे, कसा वापरशील? तू मला गृहीतच धरतोस ना. माझ्याच पेन्शनमधून
हे घर चालवत आहात. तुम्ही दोघं मग फुकटचा रुबाब दाखवताच तरी कशाला? मी किंवा तुझी आई आजारी पडलो तेव्हा तू 1 रुपयासुद्धा खर्च करत नाही का? आमच्या दवाखान्याचा औषधं गोळ्यांचा खर्च कोण करणार मग? त्या दिवशी माझ्या डोळ्यांच्या ऑपरेशनसाठी तुझ्या आईने सोन्याची अंगठी मोडली तेव्हा कुठे माझं ऑपरेशन झालं आणि मी चालू फिरू लागलो. आणि तू हे विसरला का? काही महिन्यांपूर्वी तू आणि तुझी बायको गोव्याला फिरायला गेला होता, तेही विमानाचं तिकीट काढून. खर्च किती झाला होता ते ठाऊक आहे ना तुला? तुम्ही दर 2-3 महिन्यांना फिरायला जाता आणि तेव्हा आम्ही तुम्हाला कधी थांबवलं आहे का? की कधी आम्ही तुम्हाला विचारलं का की एवढे पैसे का खर्च करत आहात? मग आज जर थोडे पैसे आम्ही आमच्या स्वतःसाठी खर्च करत आहोत, बाहेर फिरायला जात आहोत, तर तुला वाईट वाटण्यासाठी काय आहे? तुम्हाला का त्रास होतोय? तेव्हा नितीन लगेच मोठ्या आवाजात म्हणाला, बाबा, मी माझ्या कमाईचे पैसे माझ्या बायको मुलांवर खर्च करतो. तुमच्याकडून पैसे घेऊन त्यांना फिरायला नेत नाही. तेव्हा बाबा म्हणाले, हे बघ नितीन, माझ्याशी बोलताना खाली आवाज करून बोलायचं. तू तुझ्या बायकोला आणि लेकरांना घेऊन फिरायला जातोस, तर मग आमचे पेन्शनचे 30,000 रुपये कुठे जातात? आम्ही तर त्यातील 1 रुपया देखील घेत नाही. आणि तू जसं त्यांच्यावर पैसे खर्च करतोस, तर मग तसेच मी पण माझ्या पेन्शनच्या पैशातून माझ्या बायकोला घेऊन बाहेर जातोय आणि मी ही माझ्याच पेन्शनच्या पैशातून करतोय ना. त्यासाठी तुझ्यापुढे हात तर पसरलेला नाही, बरोबर ना? वडिलांचं बोलणं ऐकून नितीनला खूप राग आला. नेहमी आई बाबा त्याचं बोलणं ऐकून अगदी गपचूप खोलीमध्ये निघून जात होते, पण आज तर त्यालाच ऐकवत होते. हे काही त्याला पचलं नाही. त्यावर नितीन म्हणाला, ठीक आहे बाबा, तर मग आज मी एक निर्णय घेतला आहे. यापुढे मी तुम्हा दोघांना फुकट खाऊ देखील घालणार नाही. तुम्हा दोघांनाही तुमच्या जेवणाचे पैसे द्यावे लागतील, तेव्हाच तुम्हाला जेवण मिळेल. आता माझ्याकडे सुद्धा एवढे पैसे नाहीत की मी तुम्हा दोघांचा खर्च उचलू शकेल. असं बोलून नितीन खोलीमध्ये निघून गेला. तेव्हा रविकांतराव म्हणाले, काय पण मुलगा आहे, आमच्याच पेन्शनच्या पैशातून रेशन पाणी भरतोय आणि आमच्या जेवणाचे पैसे मागतोय. मुलगा तर मुलगा, पण सूनसुद्धा काही कमी नव्हती. ती आपल्या सासूला म्हणाली, तुमचा मुलगा दिवसभर किती मेहनत करतो ते तुम्हाला दिसत नाही, पण जरा आम्ही कुठे बाहेर फिरायला गेलो की ते मात्र तुम्हाला लगेच दिसतं. आता दुसऱ्या जागी तुमच्या जागी जर दुसरं कोणी असतं तर त्याने हा विचार केला असता की घरामध्ये सून आहे, मुलगा आहे आणि नातवंड देखील आहे, त्यांच्या भविष्यासाठी काही पैसे खर्च करावे, वाचवावेत. पण नाही, तुम्हाला तर म्हातारपणात फिरायला जायचं आहे. अरे, तुम्ही स्वतःच्या मुलाशी स्पर्धा करत आहात. काहीतरी वाटू द्या. आम्ही अजून तरुण आहोत, पण जरा तुम्ही स्वतःकडे बघा. तुमची अर्धी लाकडं आता स्मशानात गेली आहेत आणि लागले फिरायला. मोठे आलेत फिरायला जायला. गपचूप कोपऱ्यात पडून राहा. एवढं बोलून सून रागारागाने तिच्या खोलीत निघून गेली. आपल्या मुलाचे आणि सुनेचं बोलणं ऐकून पार्वतीताई रडायला लागल्या. त्या भरलेल्या डोळ्यांनी आपल्या पतीला म्हणाल्या, अहो, आपलीच मुलं आपल्याला असं काही बोलत आहे. तुम्ही ऐकलं ना? ते दोघं काय बोलत होते? असं बोलत होते आणि त्या जोरजोरात रडू लागल्या. तेव्हा रविकांतराव म्हणाले, पारू, तू अजिबात काळजी करू नको. तेही मी असताना तुला आता कोणीही बोलणार नाही. आत्तापर्यंत ते जे काही बोलले ते खूप ऐकून घेतलं, पण आता नाही. यापुढे मी त्या दोघांचं काहीही सहन करू शकणार नाही. रविकांतराव आपल्या पत्नीचे अश्रू पुसत म्हणाले, आता आपण मन मारून जगायचं नाही. पारू, मी माझ्या लहानपणी खूप गरिबी पाहिली. त्याही माझ्या आईवडिलांनी खूप कष्ट करून मला शिकवलं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मला गरिबीची जाणीव होती म्हणून मी शिकलो. पण आपल्या मुलांनी अगदी तसं काहीही, त्याला सर्व काही आपण आयतं दिलं आहे. त्याला आयतं मिळालं आहे, त्यामुळे त्याला गरिबी काय असते ते अजिबात ठाऊक नाही. अगं पारू, नितीन लहान असताना आपण त्याला काहीही कमी पडू दिलं नाही. त्याचा प्रत्येक हट्ट पूर्ण केला. चांगल्या शाळेत, कॉलेजमध्ये घातलं.
मला वाटलं मुलगा चांगला शिकला तर त्याच्या आणि आपल्याही आयुष्याचं सोनं होईल, म्हणून पैसे भरून इंजिनिअरिंगला ॲडमिशनही घेऊन दिलं. त्याच्या शिक्षणासाठी नेहमी पैसे वाचवले. विचार केला होता, जर मुलगा शिकला तर आपल्याला म्हातारपणात आरामात राहता येईल, आपण आपल्या जबाबदारीतून मुक्त होऊ. पण आता म्हातारपणात तर ह्या मुलानेच आपल्यावर बंधनं घातली आहेत. आपल्याला त्याच्या बायकोच्या तालावर नाचायला लावतो आहे. त्यामुळे आपल्याला मन मारून जगावं लागत आहे. अगं, तेव्हा आपल्या खांद्यावर आपल्या मुलाची जबाबदारी होती, पण आता आपण सर्व जबाबदारीतून मुक्त झालो आहोत. तर मुलाने, सुनेने आपल्याला मुक्त होऊच दिलं नाही. तू अजूनही या वयात किचनमध्ये काम करत असतेस आणि ही गावभर फिरते. तिला तिच्या चुका सांगितल्या की मग खूप राग येतो. खरं तर तुझेच सर्व चुकलं. लग्न झाल्यावर तू तिच्यावर जबाबदारी टाकली नाही, सर्व काही स्वतः केलंस. त्यामुळे ती निवांत आहे. ती फक्त माझ्या पेन्शनचे सर्व पैसे घेऊन मला डोळे वटारून बोलते. पार्वती उदास होऊन म्हणाली, आता करायचं तरी काय? आपल्या नशिबात असंच लिहिलं असेल आणि मी यापुढे असा राहू शकत नाही. मी जो काही विचार केला आहे त्याप्रमाणे मी वागेन. दुसऱ्याच दिवशी रविकांतरावांनी दोघांचीही विमानाची तिकिटे काढून आणली. रविकांतरावांना दरमहा 30,000 रुपये मिळत होते. त्यातून त्यांनी 15,000 रुपयांचे तिकीट काढलं आणि 15,000 रुपये स्वतःजवळ खर्च करण्यासाठी ठेवले. त्यांनी घरी येऊन आपल्या पत्नीला तिकीट दाखवली तेव्हा पार्वतीबाई घाबरल्या आणि त्या म्हणाल्या, आपण जायला नको, राहू द्या, हट्ट सोडून द्या, उगाच घरामध्ये भांडणं नको, आपली सून आपलं जगणं अगदी मुश्किल करेल. तेव्हा रविकांतराव म्हणाले, पारू, तुला घाबरण्याची अजिबात गरज नाही. आपण सुनेचे किंवा मुलाचा आश्रित नाही. हे पैसे माझ्या पेन्शनचे आहे आणि माझे पैसे मी माझ्या मर्जीप्रमाणे खर्च करणार आहे. दुसऱ्या दिवशी त्यांनी पार्वतीबाईसाठी 2 नवीन साड्या आणल्या आणि स्वतःसाठी 2 जोड कपडेही खरेदी करून आणले आणि पार्वतीबाईंच्या हातामध्ये पिशवी देत म्हणाले, हे घे पारू, तुझे आणि माझे सामान पॅक कर, 2 दिवसानंतर आपल्याला निघायचं आहे. त्यांचा मुलगा आणि सून रागाने त्यांच्याकडे पाहतच होते. तेव्हा नितीन आपल्या वडिलांना म्हणाला, बाबा, आता तुम्हाला मी या घरामध्ये ठेवू शकत नाही. तुम्हाला जाऊ नका म्हणून सांगितलं होतं, तरीसुद्धा तुम्ही जात आहात. मला तर असं वाटत आहे की तुम्ही हे सर्व अगदी मुद्दाम करत आहात. त्यामुळे मी आता तुम्हाला इथे एक क्षणही सहन करू शकत नाही. आता तुम्हाला तुमची राहण्याची व्यवस्था दुसरीकडे कुठेतरी करावीच लागेल. तेव्हा रविकांतराव मुलाला म्हणाले, नितीन, आम्ही आमची राहण्याची सोय का करायची? तू जिथे उभा राहून बोलत आहेस ना, ते घर माझं आहे. माझ्या कष्टांच्या पैशांनी खरेदी केलं आहे. हा प्लॉट जो आहे तो मी माझ्या फंडाच्या पैशातून खरेदी केला आहे आणि हे घर देखील बांधलं आहे, तेही माझ्या स्वतःच्या कष्टाच्या पैशाने. आणि कायद्याने म्हणशील तर हे घर माझंच आहे आणि तू मलाच माझ्या घरातून बाहेर हो असं म्हणत आहेस. अरे, जाणार तर तुम्ही दोघं आहात ह्या घरातून. उद्या मी आणि पारू बाहेर फिरायला जाणार आहोत, तेही 10 दिवसांसाठी. 10 दिवसानंतर येऊ. या 10 दिवसात तुम्ही तुमची राहण्याची दुसरी सोय करू शकता, अगदी कुठेतरी करा. आपल्या वडिलांचं बोलणं ऐकून मुलाच्या आणि सुनेच्या तोंडावर 12 वाजले. त्यांना स्वतःच्या कानावर विश्वासच बसत नव्हता की त्याचे वडील कधी अशा प्रकारे त्याच्याशी बोलतील, त्यांनाच घराबाहेर काढतील. तेव्हा सुचित्रा म्हणाली, बाबा, जर तुम्ही आम्हाला या घरातून बाहेर काढलं तर मग तुम्हाला जेवण कोण बनवून देईल? म्हातारपणात तुमची कोण काळजी घेईल? शेवटी आम्हीच तुमच्या कामी येणार आहोत. तेव्हा लगेच रविकांतराव म्हणाले, सुनबाई, तू आधी तुझ्या डोक्यातून हा गैरसमज बाहेर काढ की आम्हाला तुमची गरज लागेल किंवा आम्ही दोघं तुमचे आश्रित आहोत. आता आम्हाला तुम्हा दोघांची आश्रयाची अजिबात काहीही गरज नाही. अगं, माझं घर एवढं मोठं आहे की मी या घरामध्ये 2 लोकांना भाड्याने ठेवेल आणि घरकामासाठी एक कामवाली देखील ठेवेल. मी माझ्या पेन्शनचे पैसे अगदी माझ्या मर्जीने खर्च करेन. तू आमची अजिबात काळजी करू नकोस. फक्त स्वतःचा विचार कर की आता तुमचं पुढे कसे होईल. रविकांतरावांचा राग पाहून दोघेही दंग झाले. रविकांतराव आणि पार्वतीबाई दोघेही आपल्या खोलीत निघून गेले. दुसऱ्या दिवशी ते दोघंही तयार होऊन खोलीतून बाहेर आले. त्यांच्या एका हातामध्ये बॅग आणि दुसऱ्या हातामध्ये विमानाची तिकीटं होती.
रविकांतराव मुलाला आणि सुनेला आवाज देत म्हणाले, नितीन, आम्ही 10 दिवसानंतर परत येणार आहोत. तोपर्यंत तुम्ही दुसरीकडे कुठेतरी तुमची राहण्याची व्यवस्था करा. एवढं बोलून रविकांतराव आपल्या पत्नीचा हात हातात घेऊन एअरपोर्टला जाण्यासाठी निघाले. आज त्यांचं एक स्वप्न पूर्ण होणार होतं. त्यासोबतच त्यांच्या पत्नीची सुद्धा इच्छा पूर्ण होणार होती. प्लेनमध्ये बसल्यानंतर दोघेही पती पत्नी खूप खुश होते. पार्वतीबाईंच्या डोळ्यातून आनंद अश्रू तर थांबतच नव्हते. त्यांनी कधी स्वप्नातही विचार केला नव्हता की त्याही कधी विमानाने प्रवास करतील. ते दोघेही केदारनाथला पोहोचले. तिथे त्यांनी महादेवाचं दर्शन घेतलं आणि आजूबाजूच्या परिसरातही फिरायला गेले. हे त्यांच्या आयुष्यातील सर्वात चांगले दिवस होते. रविकांतराव म्हणाले, पारू, तू खुश तर आहेस ना? मला फक्त तुला आनंदी बघायचं आहे. कितीतरी दिवसातून आज आपण मनसोक्त जगलो आहोत. अगं, आपल्या काही इच्छा नसतील का? की आपल्या म्हातारपणासोबत आपल्या इच्छासुद्धा मरून गेल्या आहेत. तेव्हा पार्वतीबाई म्हणाली, बरोबर बोलत आहात तुम्ही. आपल्या मुलाने आणि सुनेने आपल्या चेहऱ्यावरचे हसूच हिरावून घेतलं होतं. प्रत्येकाला आपलं आयुष्य आपल्या पद्धतीने जगण्याचा हक्क आहे, मग तो तरुण असो किंवा म्हातारा. आणि तसंही म्हातारपणात तर माणसाचं मन अगदी लहान मुलांसारखं असतं. पण आजकालच्या नितीनसारख्या मुलांना तर ते पटतही नाही. त्यांना फक्त स्वतःच्या आनंदाशी मतलब आहे. स्वार्थी असतात अशी मुलं. आईवडिलांच्या सुखदुःखाची त्यांना अजिबात गरज नसते आणि पर्वाही नसते. आईवडिलांच्या इच्छांबद्दल त्यांना काहीही देणं घेणं नसतं. त्यावर रविकांतराव म्हणाले, अगं माया, हे एक फार बरं आहे. आपल्याला पेन्शन तरी मिळते. म्हणूनच तर आज आपण आपल्या पेन्शनच्या जोरावर आपल्या मुलाशी अगदी बोलू शकत आहोत. पण त्या आईवडिलांचं काय, ज्यांनी आपली सर्व जी जमापुंजी ती मुलांवर खर्च केली आणि आपल्या म्हातारपणासाठी काहीही शिल्लक ठेवलेलं नाही. आणि तीच मुलं जर आपल्या आईवडिलांना अशी त्रास देत असतील तर मग त्या आईवडिलांनी काय करायचं? ते बिचारे आपल्या म्हातारपणात कसं जगत असतील? माझं तर असं म्हणणं आहे की माणसाने जिवंत असेपर्यंत आपलं सर्व काही मुलांना देऊ नये. काही आईवडील असा विचार करतात की आपलं जे काही आहे ते सर्व मुलांचंच आहे. मग ती प्रेमापोटी मुलांना सर्व काही देऊन टाकतात आणि त्यानंतर काही दिवसांनी आईवडील सुनांना नकोसे होतात. म्हणूनच प्रत्येक आईवडिलांनी जिवंत असेपर्यंत कोणतीही प्रॉपर्टी मुलांच्या नावावर करू नये. प्रॉपर्टी, पैसे आपल्या हाती ठेवावे. जर आपल्या हातात सर्व काही असेल तरच समजून जायचं की आपलं म्हातारपण सुरक्षित आहे. आणि जर आपल्याजवळ काहीच नाही तर समजायचं की म्हातारपणात मुलांकडून त्रास हा निश्चितच आहे. अगं, आज आपल्याकडं पैसे आहेत म्हणूनच तर आपण आपल्या पेन्शनच्या जोरावर विमानाचा प्रवास करत आहोत. नाही तर आपला मुलगा आपल्याला घराबाहेरही जाऊ देत नव्हता. त्यानंतर दोघांनी खूप गप्पा मारल्या. 10 दिवस आनंदात गेले. 10 दिवसानंतर रविकांतराव आणि पार्वतीबाई घरी पोहोचले तेव्हा त्यांनी पाहिलं की नितीन डोक्याला हात लावून बसला होता. त्यांना आलेलं पाहून त्याने आईवडिलांचे पाय धरले आणि म्हणाला, बाबा, मला माफ करा. माझं चुकलं. आता यापुढे मी कधीही तुम्हाला त्रास देणार नाही. आईवडील दोघेही एकमेकांकडे पाहतात तेव्हा रविकांतराव विचारतात, सुचित्रा कुठे आहे? तेव्हा नितीन अगदी जोरजोरात रडायला लागला आणि तो म्हणाला, बाबा, तुम्ही गेल्यानंतर सुचित्राला अचानक चक्कर आली आणि ती जमिनीवर पडली. तेव्हा मी तिला डॉक्टरांकडे घेऊन गेलो. डॉक्टरांनी काही टेस्ट केल्या तेव्हा त्यात तिला एक जीवघेणा आजार झाल्याचं समजलं. आजपर्यंत मी माझ्या पगारातील जेवढा पैसा घरात न देता भविष्यात उपयोगी पडेल म्हणून तो ठेवला होता ते सर्व पैसे किंवा त्याहून जास्त पैसे आता सुचित्राच्या उपचारांवर खर्च करावे लागणार आहेत. आजपर्यंत तुम्ही तुमच्या पेन्शनवर घर चालवत होतात आता, आणि मी माझे पैसे फक्त माझ्यासाठी आणि माझ्या बायको मुलांसाठी वापरले. मी एकदाही तुम्हाला विचारलं नाही की बाबा, तुम्हाला खूप खर्च होतोय, मीही थोडाफार हातभार लावेल. मी कधीच आईला किंवा तुम्हाला माझ्याकडून काहीच दिलं नाही, तर मी फक्त घेत आलो आणि म्हणूनच देवाने आज मला सुचित्राच्या जीवघेण्या आजाराची एवढी मोठी शिक्षा दिली. बाबा, आज मला आणि सुचित्राला खूप पश्चाताप होतोय.
आमच्यावर खूप मोठं संकट ओढवलं आहे. तुम्ही म्हणाला होतात 10 दिवसात घर खाली करा, पण मला आणखी थोडा अवधी द्या ना. असं म्हणून तो जोरजोरात रडू लागला. मुलाला रडताना पाहून पार्वतीबाईंच्या डोळ्यात पाणी आलं. पण रविकांतरावांची हाताची घडी घालून ते उभेच होते. ते म्हणाले, नितीन, तुझ्यावर विश्वास ठेवावा असा तू नाहीस. तू अजिबात नाहीस. त्यामुळे मला आधी सुनबाईचे रिपोर्ट्स दाखव. नितीनने लगेच वडिलांच्या हातात फाईल दिली. त्यांनी फाईल चेक केली तेव्हा खरंच नितीन जे काही बोलत होता ते अगदी खरंच होतं. रविकांतरावांनी डोळ्यावरचा चष्मा काढला आणि त्याला विचारलं, डॉक्टर काय म्हणाले? त्यावर नितीन म्हणाला, डॉक्टरांनी सांगितलं की लवकरात लवकर उपचार सुरू करावे लागतील. साधारणतः 10 लाख रुपये खर्च येईल असं म्हणाले. तेव्हा रविकांतराव म्हणाले, ठीक आहे, उद्याच सुनबाईला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाऊ. तू पैशांची काळजी करू नकोस. पैसे कमी पडले तर आपली गावाकडची जमीन विकू. आणि दुसऱ्या दिवशी नितीनने सुचित्राला घेऊन हॉस्पिटलमध्ये घेऊन गेला आणि डॉक्टरांनी सुचित्रावर उपचार सुरू केले. काही महिन्यांनी सुचित्राच्या तब्येतीत चांगली सुधारणा झाली. सुचित्रा आणि नितीन हॉस्पिटलमधून घरी आले. पार्वतीबाईंनी भाकरीचा तुकडा सुचित्रावरून ओवाळून घातला तरी ओवाळून टाकला. घरी आल्याबरोबर सुचित्रा आणि नितीनने आईवडिलांचे पाय धरले. नितीन म्हणाला, बाबा, तुम्ही महान आहात. आज सुचित्रा फक्त तुमच्यामुळेच जिवंत आहे. मी आणि सुचित्राने तुम्हाला आणि आईला किती त्रास दिला, तरी आज तुम्ही तिच्यासाठी एवढं काही केलं आहे. आणि रविकांतरावांनी नितीनला आणि सुचित्राला उठवलं आणि म्हणाले, नितीन, एक सांगतो, मी हे सर्व फक्त माझ्या 2 नातवंडांसाठी केलं आहे. लहान मुलांना आई किती महत्त्वाची असते हे माझ्याशिवाय आणखी कोणास ठाऊक असेल. असो. तेवढ्यात पार्वतीबाई त्यांच्या खोलीतून बॅग घेऊन बाहेर आल्या. सुचित्रा म्हणाली, आई, तुम्ही कुठे जात आहात? रविकांतराव म्हणाले, आम्ही गावी जाऊन राहण्याचा निर्णय घेतला आहे. तेव्हा सुचित्रा म्हणाली, बाबा, मला माफ करा. मी तुम्हा दोघांना ओळखायला खूप मोठी चूक केली. मी खूप त्रास दिला, पण मला एक संधी द्या. यापुढे मी तुम्हाला कधीच त्रास देणार नाही. तुमच्याकडून पेन्शनचे पैसेही घेणार नाही. पण तुम्ही आम्हाला सोडून जाऊ नका. आणि त्यानंतर सुचित्रा पार्वतीबाईंच्या हातात हात जोडत म्हणाली, आई, तुम्ही तरी बाबांना सांगा ना, आम्ही तुम्हाला कधीही काहीही बोलणार नाही. तेव्हा पार्वतीबाई म्हणाल्या, अहो, मी काय म्हणते. सुचित्रा आणि नितीनला त्यांची चूक समजली आणि तसंही मी आत्ताच हॉस्पिटलमधून आली आहे. मग आपणच तिच्याजवळ थांबलं पाहिजे ना. तेव्हा रविकांतराव म्हणाले, तुझा हाच तर स्वभाव पाहून लोक तुला त्रास देतात. जरा कोणी 2 गोड शब्द बोलले की तू तेवढंच त्यांना पुरेसं असतं. तेव्हा सुचित्रा म्हणाली, बाबा, खरंच तुम्ही मला एक संधी देऊन तर बघा. हे पहा, मी माझ्या मुलांची शपथ घेऊन सांगते, मी तुम्हाला त्रास देणार नाही म्हणून. पार्वतीबाईंनी सुचित्रावर हात उचलला आणि म्हणाल्या, खबरदार, यापुढे या निष्पाप मुलांची शपथ घेतलीस तर. तेव्हा रविकांतराव आपल्या पत्नीकडे पाहत राहिले आणि ते म्हणाले, तुझं हे रूप यापूर्वीच दाखवलं असतं तर आपल्याला कोणी त्रास देण्याची हिंमतही केली नसती. आणि त्यापुढे ते म्हणाले, ठीक आहे, मी तुम्हा दोघांनाही एक संधी देतो, पण माझ्या काही अटी आहेत. मी आता यापुढे माझ्या पेन्शनचे पैसे तुम्हाला देणार नाही, कारण मला माझ्या आणि माझ्या पत्नीच्या औषधांचा सुद्धा खर्च आहे आणि आम्हाला सारखं तुम्हाला तुमच्याकडे पैसे मागावे ते चांगलं वाटत नाही. माझेच पैसे मला तुमच्याकडे मागावे लागतात आणि हे मला मान्य नाही. आणि हो, आणखी एक, जोपर्यंत आम्ही जिवंत आहोत या घराचे मालक आम्ही दोघं पती-पत्नी आहोत, हे लक्षात असू द्या. तेव्हा सुचित्रा म्हणाली, बाबा, आम्हाला तुमच्या सर्व अटी मान्य आहेत. त्यावर सुचित्रा म्हणाली, बाबा, तुमच्या सर्व काही अटी आम्हाला मान्य आहेत. नितीन म्हणाला, बाबा, मी आता तुमच्याकडून पैसे घेणार नाही. घरातील रेशनिंग, लाईट बिल सर्व काही मी बघेन. त्यानंतर दुसऱ्या दिवसापासून सुचित्राच्या वागण्यात फरक दिसू लागला. ती सकाळी लवकर उठून घरकामं करू लागली. तेवढ्यात पार्वतीबाई मंदिरातून घरी आल्या. तेव्हा त्यांनी पाहिलं की सुचित्रा किचनमध्ये काम करत होती. त्या पटकन किचनमध्ये गेल्या आणि सुचित्राला म्हणाल्या, अगं सुचित्रा, तुला कालच तर हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाला आहे. लगेच कामं करू नकोस,
काही दिवस आराम कर, मी करेल सगळी कामं. तिने सासूकडं पाहिलं. ती मनात म्हणाली, यांना माझी किती काळजी आहे. मी उगाचच चांगल्या माणसांना त्रास दिला. याचा आता सुचित्राला चांगलाच पश्चाताप होऊ लागला होता. ती म्हणाली, सासूबाई मी ठीक आहे. तरीही आता सुचित्राला तिच्या सासूबाई प्रत्येक कामात मदत करत होत्या. नितीनसुद्धा आता त्याच्या वडिलांकडून 1 रुपयाही न घेता अगदी व्यवस्थित घर चालवत होता. मुलगा आणि सुनेत झालेला बदल पाहून पार्वतीबाई आणि रविकांतराव यांना म्हणाला, आपला मुलगा रस्ता चुकला होता. त्याला त्याची चूक समजली. यासाठी मी देवाचे खूप आभार मानते. तेव्हा रविकांतराव म्हणाले, पार्वतीबाई अगं तसं नाही. सुचित्रा आजारी होती तेव्हा त्याला आपली गरज पडली आणि तेव्हाच त्याला संकटात असताना आईवडिलांची किंमत कळाली. काहीही म्हणा, पण दोघा नवरा बायकोत चांगला बदल घडून आला आहे हे नक्की. असो, दोघांनी सुखाचा संसार करावा, याशिवाय आपल्याला तरी काय हवं आहे, बरोबर ना? तर मग मित्र आणि मैत्रिणींनो, कधीकधी आयुष्यामध्ये कठोर निर्णय घ्यावे लागतात. थोडेसे स्वार्थीही बोलावं लागतं. कारण आजकाल लग्न झालेली काही मुलं त्यांच्यासोबत त्यांच्या बायकासुद्धा आईवडिलांना गृहीत धरतात. मुलं जर बायकोसमोर आईवडिलांचा अपमान करत असतील तर मग सुना देखील नवऱ्याचं पाहून सासू सासऱ्यांना त्रास देतात. तसंच आजच्या या युगामध्ये ही गोष्टसुद्धा सत्य आहे. जर आज तुमच्याजवळ पैसे आहेत तर तुम्हाला इज्जत आहे. जर पैसे नसतील तर तुम्हाला कोणीही विचारणार नाही. त्यामुळे नेहमी तुमच्याकडे काहीतरी शिल्लक ठेवा. कारण पैशाच्या जोरावर तुम्ही स्वतःचं आयुष्य स्वाभिमानाने जगू शकता. तर मग मित्रांनो आणि मैत्रिणींनो, तुम्हाला ही कथा कशी वाटली आणि कथा आवडली असेल तर कथेला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा.